असा एक मनामध्ये खरंच प्रश्न आला की नक्की देव कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं देव? जो मूर्तीमध्ये दिसतो त्याला देव म्हणायचं, जो आत्म्यामध्ये आहे, ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्याला देव म्हणायचं, का आपण जे काही विधी पाळतो त्या विधीमध्ये देव आहे? काही लोकांना तो विधी, प्रभुभोजनाचा विधी, लग्नाचा विधी, बाप्तिस्म्याचा विधी, त्या विधीमध्ये ते म्हणतात देव आहे, म्हणजे त्या ठिकाणी फार गांभीर्याने घेतलं जातं. मग असं आपल्या ख्रिस्ती लोकांना सुद्धा पाहतो मी की महिनाभर कदाचित ते येणार नाहीत चर्चमध्ये रविवारच्या दिवशी, पण ज्यावेळेला प्रभुभोजन असतं त्यावेळेला मात्र आवर्जून आपली उपस्थिती दाखवतात, आवर्जून त्याच्यामध्ये भाग घेतात. चांगली गोष्ट आहे प्रियानो. पण असं दिसून येतं की त्यांना विधीमध्ये देव दिसत आहे, त्यांना बाकीच्या रविवारी देव दिसत नाही आहे. आणि आजही अवतीभोवती जर आपण वातावरण बघितलं तर त्या ठिकाणी वेगळ्याच रीतीचं प्रियानो वातावरण आहे. आणि मग कोणी लाकडाचा देव बनवतो आहे, कोणी चिखलाचा देव बनवतो आहे, कोणी चित्राचा देव बनवतो आहे. देव म्हणायचं कोणाला? देव कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या रीतीने प्रियानो समोर येत होतं. आणि म्हणून खरं तर देव त्याला आपण म्हणूया की ज्याला बरेचसे अधिकार आहेत असं आपण म्हणूया. आणि ते अधिकार काय आहेत तर त्याकडे प्रियानो आपण थोडंसं आज पाहणार आहोत. त्याला देव म्हणता येईल, पण त्याच्याकडे अधिकार आहेत किंवा त्याचं गुणवैशिष्ट्य आहे, ते जर त्याच्यामध्ये आहे तर त्याला देव म्हणता येईल. आता कालच्या दिवशीच SNBCच्या क्लासमध्ये म्हणा किंवा मागच्या आठवड्यात त्यांना देवाची जो सध्या वातावरण चाललेलं आहे, शेजारचे लोक सण पाळत आहेत, त्याच्याबद्दलसुद्धा त्यांना मी सांगत होतो की कसा असा देव होऊ शकतो. थोडंसं लॉजिक का वापरत नाही हे लोक? जरी त्यांना ते लोक देव म्हणत आहेत आणि चिखलापासून मातीपासून ते बनवत आहेत, पण तो काय करतो? तो त्याने आत्तापर्यंत काय केलेलं आहे? त्याचे अपडेट्स काय आहेत? नवीन काय आहे का त्याच्यामध्ये तो करत आहे? किंवा त्याने मागील इतिहासामध्ये काहीतरी केलं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तो काहीतरी वेगळं करत आहे? किंवा त्या इतिहासामध्ये जर घडलं तर आज का नाही घडत आहे काही? असं काहीतरी त्याच्यामध्ये का दिसत नाही आहे? तर मग आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्राकडे वळतो आणि ह्या देवाबद्दल बघतो तर मुळात हा देव ज्या वेळेला आपण म्हणतो पवित्र शास्त्राचा देव, तर तो सुरुवातीपासून मुळात एकच आहे. ते 33 कोटी म्हणून दाखवलेलं नाही आहे, तो 2 म्हणून दाखवलेला नाही आहे, तो एकच देव आहे. आणि जे इतिहासामध्ये प्रारंभी जसं आपण उत्पत्तीच्या पुस्तकापासून वाचायला जर सुरुवात केली, त्याचा स्वभाव, त्याचे अधिकार, त्याचं बोलणं, त्याची एक वाक्यता पूर्ण पवित्र शास्त्रात उत्पत्ती ते प्रगटीकरणामध्ये दिसून येते. प्रगटीकरणाच्या पुस्तकानंतरच्या काळामध्ये सुद्धा ते आजपर्यंत हा देव एकसारखाच परत दिसत आहे. आणि त्याचं कार्य पण प्रियानो आपल्याला समजून येत आहे. जे त्याने त्यावेळेला वचन दिलं होतं किंवा ज्यावेळेला तो बोलला होता, ती गोष्ट आजसुद्धा तो करत आहे आणि ती खरी ठरलेली आहे आणि ठरत आहेत. त्याने भविष्यवाणी काहीतरी केल्या होत्या, त्या पवित्र शास्त्रामध्ये सापडतात, पूर्ण झालेल्या आहेत म्हणून. आणि ज्या वेळेला पवित्र शास्त्रामधल्या काही भविष्यवाणी वाचतो आपण, पण त्याची पूर्तता झालेली नाही आहे, पण आत्ताच्या काळामध्ये आणि काही दिवसांमध्ये त्याची नक्कीच पूर्तता होईल ही खात्रीसुद्धा प्रियानो ह्या देवाकडून आपल्याला मिळत आहे. म्हणून त्या देवाबद्दल म्हणायचं तर प्रियानो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हा देव एकच आहे आणि एकच बास झाला आहे का नाही? एकच पुरा आहे. जास्त देवांची गरज नाही आपल्याला. त्याचं जे काही त्या ठिकाणी प्रियानो स्वभाव आहे, तो स्वभाव वाचायला मिळतो, त्याचं रूप मात्र आपल्याला दिसत नाही.
तो कुठल्याही रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जुन्या करारामध्ये दिसत नाही, पण नवीन करारामध्ये त्याचं रूप म्हणून किंवा स्वतः देव म्हणून, रूप नाही म्हणता येणार, पण स्वतः देव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मानवाचं रूप धारण करून आला आणि मानवांना समजून सांगण्यासाठी मानवासारखंच जीवन प्रियानं तो जगला आणि म्हणून लोकांनी त्याला आत्मसात केलं. बऱ्याच लोकांनी त्याला झिडकारलं आणि आजही प्रियानो बरेच लोक त्याचा स्वीकार करत आहे, कारण तो आपल्यापैकी आणि आपल्यामध्ये राहून गेलेला एक व्यक्ती आहे असं प्रियानो त्याला भासून येत आहे. वाचत असताना आपली कळकळ, आपलं दुःख त्याने सुद्धा भोगलेलं आहे किंवा त्याला अनुभवायला मिळालेला आहे. तो आपल्यापासून दूर नाही आहे हे त्यांना सुद्धा समजून येतं, म्हणून कितीतरी नवीन लोक ख्रिस्ताचा स्वीकार प्रियानो आज करत आहे. ते दुसऱ्या धर्मामधून प्रियानो बाहेर येत आहेत आणि ख्रिस्ताचं स्वीकार त्यांनी केलेला आहे. आणि आज गुगलवरती सुद्धा जर प्रियानो तुम्ही शोधलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला हा तर आपला ख्रिस्ती जीवन आहे. त्याला धर्म म्हणता येत नाही किंवा म्हणून असं म्हटलं जातं, इट इज अ लाईफ. पण सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला हा एक आहे आणि तो अधिक वाढत आहे हे सुद्धा प्रियानो गुगलवरती सापडेल. मध्ये काही अशा बातम्या आल्या होत्या गुगलवरती किंवा इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती की सगळ्यात झपाट्याने चाललेला कुठला धर्म असेल तर तो इस्लाम आहे. पण प्रियानो आज अशी परिस्थिती झालेली आहे, इराण आणि इराक कट्टर मुसलमान देश यांच्यामध्ये देवबापाचं काम चालू आहे आणि लाखोनी लोक इस्लाम धर्म सोडत आहेत आणि येशू ख्रिस्ताकडे सगळे वळत आहेत. देवाची स्तुती असो प्रियानो. इस्लाम धर्म कट्टर देशामधून लोक सोडत आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रियानो ते वळत आहेत, कारण कुठेतरी त्यांना जाणवत आहे की हा देव हा वेगळाच आहे काहीतरी. जरी कुराणामध्ये लिहिलेलं आहे परंतु त्याच्याबद्दल जी खरी माहिती कुराणामध्ये आहे ती त्यांच्या लोकांनी कधीच उजेडात आणली नाही, ती दाबून ठेवली किंवा त्याच्यावरती जसं आपल्याकडे उपदेश होतात प्रियानो तसं त्यांच्याकडे सुद्धा उपदेश असतात, शिक्षण असतं, मदरसामध्ये सांगितलं जातं त्यांच्या. पण प्रभू येशू ख्रिस्ताची खरी माहिती प्रियानो जी कुराणामध्ये सुद्धा दिलेली आहे ती कोणीही प्रियानो त्यावरती बोलत नाही, सांगत नाही. आणि त्यांचे जे मोठमोठे प्रियानो मौलवी जे आहेत, जाकीर नाईक सारखे लोकसुद्धा हे सुद्धा आता सध्या तोंडावरती पडत आहेत त्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर. मुसलमान लोकांना आता त्याच्यामध्ये जागृती सापडलेली आहे. त्यांचेच लोक आता प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्यांनी स्वीकारलं आहे, बायबल वाचायला लागलेत आणि ते आता त्या मौलवी लोकांना प्रश्न विचारत आहेत की हे असं असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही का सांगत नाहीत, आणि त्यांना त्याचं उत्तर देता येत नाही. म्हणजे कुठंतरी ज्याला कट्टरपंथी लोक म्हणतायत ते सुद्धा प्रियानो पाषाणासारखी दगड तेव्हा त्यांचा धर्म असलेला आता वितळायला लागलेला आहे आणि येशू ख्रिस्ताकडे ते लोक येत आहेत. तर ह्या देवाबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो ते देवाचा स्वभाव किंवा त्याचा अधिकार काय आहे आणि तो कसा आपल्याला पवित्र शास्त्रामधून दिसून येतो. कालच्या दिवशी SNBCच्या क्लासमध्ये तरुणांनी विचारलं होतं की सुवार्ता कशी आपल्याला सांगायची, आणि काल त्याच्यावरच पूर्ण वेळ आमचा गेला. सुवार्ता कशी सांगायची एखाद्याला. प्रामुख्याने प्रियानो काही वेळेला आपण म्हणतो की ह्या देवाची ओळख योहान 3:16 लोक करतात. आपले ख्रिस्ती लोक म्हणतात योहान 3:16 सांगायचं की येशू ख्रिस्त कसा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवू त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पण ज्यावेळेला सुरुवातच आपण करतो प्रियानो, योहान 3:16 सुरुवात काय आहे? देवाने जगावर. आता हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट प्रियानो देवाने जगावर म्हणत असताना भारत देशामध्ये, पाश्चात्य देशामध्ये समजू शकतो प्रियानो की ज्या ठिकाणी सर्वत्र ख्रिस्ती लोक आहेत, काही लोकांचं बॅकस्लायडिंग झालेले आहेत, मागं सरकलेले, काही नामधारी आहेत,
काही काही आवेश आहेत, त्यांना समजू शकतं की त्यांना योहान 3:16 देव कल्पना माहीत आहे. पण भारतासारख्या देशामध्ये योहान 3:16 जर सुवार्थ सांगायचा प्रयत्न केला आणि हे वचन जर त्यांना पुढं केलं, तर पहिला प्रश्न काय येणार आहे? देवाने जगावर, अरे कोणत्या देवाने? कारण इथं असंख्य देव आहेत. कोणत्या देवाने एकुलता एक पुत्र दिला? म्हणजे त्या माणसाला सुवार्थ सांगत असताना ह्या देवाची ओळख करून देणं गरजेचं आहे की हा देव नक्की कोण आहे. आणि हा देव तुम्ही जर त्याला नाव म्हणून सांगायला लागलात तर त्याला ते कळणार नाही प्रियानो. कारण त्याच्या हिंदू समाजामध्ये 33 कोटी देव म्हणतायत. ते खरोखरचा आकडा 33 कोटी नाही आहे, कोट आहे. ते 33 कोट देव आहे. कोटी शब्द काही लोकांनी अपभ्रंश केलेला आहे, पण 33 जरी शब्द घेतला कोट, तरी प्रियानो एकूण एक त्यांना सांगता येणार नाही. पण या देवाचं नाव त्यांना जर तुम्ही सांगितलं, यहोवा परमेश्वर, किंवा कोणी सांगितलं येशू ख्रिस्त, तर त्यांना समजणार नाही ते. मग अशा व्यक्तीला प्रियानो तुम्ही जर येशू ख्रिस्ताबद्दल किंवा देवाबद्दल आपल्या सांगायचं असेल तर तुम्ही कुठलं काय त्याचं वर्णन करून सांगताल? मी तुम्हाला आज विचारत आहे, कोण सांगेल या देवाची ओळख काय देताल? पहिली ओळख एक शब्दात, 2 शब्दात, एका वाक्यात काय म्हणताल तुम्ही? या देवाची ओळख काय आहे? हा, देवप्रीती आहे. परत तो देव, कोण देव? पण ह्या देवाची ओळख, आयडेंटिटी, प्रेझेंटेशन कसं करणार की हा तो देव आहे म्हणून आम्ही ह्या देवाला मानतो? काय आहे? ज्याने सृष्टीची निर्मिती केली. सुरुवात इथून करा प्रियानो. म्हणजे आपल्याला योहान 3:16 करायचं नाहीये, आपल्याला जायचंय कुठं? उत्पत्ती 1 अध्याय 1 वचनाकडे जायचंय प्रियानो. त्याने, ज्या देवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली, आम्ही त्या देवाबद्दल तुम्हाला सांगत आहोत. त्या देवाबद्दल आमचा विश्वास दृढ आहे आणि तो देव आमच्यामध्ये जिवंत म्हणून आहे आणि आम्हाला त्याची कुठल्या प्रकारची मूर्तीची गरज नाही आहे, कारण तो आत्म्यामध्ये आहे. आणि आपण आत्ता या ठिकाणी जर आहोत तर तो आत्म्याच्या रूपाने इथं आहे, हा आमचा विश्वास आहे. ही ओळख आपल्या देवाची प्रियानो समाजामध्ये ज्यावेळेला तुम्ही सांगता, नुसतं ख्रिस्ती म्हणून सांगू नका, पण त्यांना सांगा आम्ही त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवाची उपासना करणारे लोक आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण उत्पत्तीचा 1 अध्याय आणि पहिलंच वचन ज्यावेळेला प्रियानो आपण तिथं काढतो, तर शब्द महत्त्वाचा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की प्रारंभी देवाने काय केलेलं आहे? आकाश व पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. एका बाजूला डार्विनचा सिद्धांत आहे, शाळेमध्ये शिकवला जातो, माकडापासून आलेला आहे माणूस. पण ते माकड कुठून आलं रे बाबा? अग्नीचा गोळा सूर्यामधून बाहेर निघतो, थंड होतो, वातावरण त्या ठिकाणी तयार होतं, जीवजंतू तयार होतात आणि जीवजंतूनंतर मग ते मोठे प्राणी पाण्यातले होतात आणि त्यातले पाण्यातले प्राणी जमिनीवरती येतात आणि त्यांना नंतर त्या माशांना किंवा त्या प्राण्यांना पाय फुटतात आणि मग त्याचं त्या ठिकाणी माकड होतो आणि मग त्या माकडापासून मानव तयार होतो. ही थेअरी सगळी प्रियानो एकदम बेकार आहे. माणसाच्या कल्पना आहेत त्या सगळ्या. मागच्या आठवड्यामध्येच प्रियानो एक क्लिप मी पाहिली आणि त्याच्यामध्ये ते सांगत होतात की ज्याला हजारो वर्ष कार्बन डेटिंग म्हणतात हे शास्त्रज्ञ, त्याच्यावर एक प्रक्रिया केली जाते वस्तू सापडल्यावर की ती किती वर्षाकाळांची जुनी आहे. तर त्यावरती कितीतरी लोकांनी प्रश्न विचारलेत की हे तुम्ही कार्बन डेटिंग करता, काही हजारो कोटी वर्षापूर्वी पृथ्वी बनवलेली आहे. एखादं हाड सापडलं, एखादी वस्तू सापडली तर ते म्हणतात लाखो वर्षापूर्वीचं आहे ते. इथं पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे आपल्या 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्ताच्या आधी अब्रामाचा काळ म्हणा किंवा आपण उत्पत्तीचं पुस्तक म्हणा, ते आणखीन प्रियानो किती वर्ष म्हणता येईल आपल्याला? अजून 2000, 2500, 3000. सुरुवात उत्पत्तीची आपल्याला माहीत नाही आहे प्रियानो नक्की कधी आहे,
पण जवळपास 4000 आपण वर्ष म्हणू. हे लोक लाखोंचा हिशोब देतात. आणि दुसऱ्या बाजूला प्रियांनो, आपल्या अवतीभोवती असलेले धर्म आहेत की ते म्हणतात की नाही, हे एक मोठं अंड होतं, ते अंड फुटलं आणि त्याच्यातून हे सगळं बाहेर आलं. त्याच्यामधून पृथ्वी बाहेर आली, त्याच्यामधून प्राणी बाहेर आले, त्याच्यामधून माणसं बाहेर आली. इथं अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आणि पहिल्या वचनाकडे प्रियांनो ज्या वेळेला आपण लक्ष देतो, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. आपोआप घडलेली नाही आहे किंवा कुठून तरी काहीतरी ती बाहेर आलेली नाही आहे, परंतु त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तो उत्पन्न करणारा देव आहे. परत एकदा हे वाक्य लक्षात घ्या प्रियांनो. आपण म्हणतो देव एकच आहे आणि तोच सर्व काही प्रियांनो करत आहे. त्याने केलेलं आहे, तो करत आहे आणि करत राहणार आहे. भूतकाळामध्ये त्याने केलेलं आहे, वर्तमान काळामध्ये तो करत आहे आणि भविष्य काळामध्ये तोच देव जो भूतकाळात होता तो पुढे देखील प्रियांनो हे कार्य त्याचं चालू ठेवणार आहे. आणि देव एकच आहे. जास्त देव नाहीयेत. जास्त देवांची कल्पना प्रियांनो ही सगळी माणसाच्या बुद्धीमधून आलेली आहे. आणि त्यांच्याकडचे स्वतः ते लोक त्याची चेष्टा करतात. त्यांच्याच धर्मातले मोठे मोठे गुरु लोक त्यांची चेष्टा करतात. हे असं कसं काय येऊ शकतं? एखाद्याच्या अंगावर इतका मळ कसा असू शकतो? आणि तो मळापासून जरी बनवला तरी देव ज्याला म्हणतो त्याला त्याची ओळख नाही आहे बनवलेला. हा कसा देव की सृष्टीमध्ये कोणीतरी काहीतरी बनतोय, त्या ठिकाणी एक जीव म्हणून येतोय, एक मानव म्हणून येतोय आणि तो सुद्धा त्याच्या पत्नीपासून येतोय तो, आणि त्याला स्वतःला माहीत नाही. इथं अगदी स्पष्ट आहे प्रियांनो, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. उत्पन्न करता येतो, त्याला सगळं माहिती आहे तो काय करत आहे, तो भानावरती आहे. तो कुठलाही भांग प्यायलेला देव नाहीये प्रियांनो, नशा पाणी करणारा देव नाहीये, गांजा ओरणारा देव नाहीये. तो देव आहे आणि मानव वेगळे प्रियांनो. लक्षात घ्या, देवामध्ये आणि मानवामध्ये हा फरक आहे की तो आपल्यापेक्षाही कितीतरी सर्वश्रेष्ठ सर्वज्ञानी आहे. त्याचे मुद्दे प्रियांनो आपण घेणार आहोत. आणि जर मानवांमधल्या कमतरता, मानवांमधल्या अशक्तपणा, कमकुवतपणा जर देवामध्ये पण दिसत असेल तर त्याला देव का म्हणायचं? मानवासारखी प्रियांनो कमतरता जर त्या देवामध्ये पण दिसत असेल, ह्या मानवाला मोह जर आहे तर देवामध्ये पण मोह दिसतोय, मग त्याला देव कसं म्हणायचं? मानवाच्या अंगावरती मळ आहे आणि देवाच्या अंगावर पण मळ आहे, त्याला देव कसं म्हणायचं? मानव विसरू शकतो किंवा त्याच्या लक्षामध्ये काही गोष्टी येत नाहीत, आणि देवामध्ये सुद्धा जर असं दिसत असेल त्याला देव कसं म्हणायचं? आपण ज्यावेळेला प्रियांनो ह्या देवाबद्दल म्हणत आहोत, पहिली गोष्ट आहे की सृष्टीचा निर्माण करता आहे. तो सृष्टीचा निर्माण करता आहे, त्याने निर्मिती केलेली आहे. ती एका बाजूला इस्लाम धर्म आहे प्रियांनो की ते म्हणतात बनवलं देवाने सगळं, आणि एखाद्या पूर्वी घड्याळाला चाव्या असायच्या, बॅटरी नव्हत्या. ते म्हणतात घड्याळाला एखादी चावी दिली आणि त्याला ठेवलं की त्याचं ते टिक 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 करत चालू राहतं. जोपर्यंत ती चावी संपत नाही तसं ते चालूच राहतं. तसं ते म्हणतात, इस्लाम पाळणारे लोक म्हणतात की या सृष्टीला देवाने बनवलं आणि दिलं सोडून. तो लांब आहे आणि सृष्टी त्याची चालू आहे, सायकल त्याची चालू आहे आणि ती फिरत आहे. सृष्टी सगळीकडे फिरत आहे ती. त्या देवाला ह्याला काही
गम नाही आहे त्याचा. आणि म्हणून ह्या सृष्टीमध्ये जर तो मानव आहे तर त्याला जर देवाची ओळख करून घ्यायची आहे तर त्याला ओरडूनच बोलवावं लागतं, त्याला हाक मारावी लागते. आणि तो हाक मारल्याशिवाय येणार नाही, कारण सृष्टी फिरत आहे. इथं आपला परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणत आहे, निर्माणकर्ता देव आहे, मी स्वतः निर्मिती केलेली आहे. आणि निर्मिती करत असताना प्रत्येक गोष्टीची जाणीव त्याला आहे. त्याचा क्रम त्या ठिकाणी दिलेला आहे उत्पत्तीच्या पुस्तकात. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी त्याने काय 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 निर्माण केलं, 6व्या दिवशी काय केलं, आणि 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतलेली आहे. विश्रांती म्हणजे काय, तो थकला नाही म्हणून नाही, पण त्याने स्तब्धता घेतली, शांत राहिला, त्याने दुसरं काही निर्माण केलं नाही, म्हणून त्याला विश्रांतीचा दिवस म्हणतो. सो आपला देव जो आहे प्रियांनो, आपण म्हणत आहोत की हा परमेश्वर जो आहे निर्मिती करणारा, निर्माण करणारा देव आहे. यशाचं पुस्तक प्रियांनो आपण काढूया, 45 आणि 18. यशाचं पुस्तक 45:18 काय म्हटले प्रियांनो? मगाशी आपण शास्त्रभाग वाचला 18:19. येस, या देवाने यशाच्या संदेष्टा जो आहे त्याच्याद्वारे प्रियांनो तो काय बोलत आहे, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव आहे. ज्याने उत्पन्न केलं, निर्मिती केली, तोच मानवाबरोबर देखील त्याचं संभाषण, त्याच्या गोष्टी त्या ठिकाणी तो पाळत आहे. आणि म्हणून यशा ज्यावेळेला म्हणतो प्रियांनो, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडवणारा तो करता तोच, त्याने तिची स्थापना केली, त्याने ती निर्जन व्हावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तीचवर लोकवस्ती व्हावी म्हणून ती घडवलेली आहे. आपल्या अवतीभोवती प्रियांनो जो समाज आहे ते म्हणतात, आमच्याकडे पण तुमच्यासारखेच 3 आहेत, एक उत्पन्न करणारा, एक पालन करणारा आणि एक सर्वनाश करणारा. आपल्याकडे ट्रिनिटी म्हणतो आपण, त्रैक्य देव म्हणतो, पण त्या त्रैक्यामध्ये असा विभाग केलेला नाही आहे की एकाने उत्पन्न केलं, दुसऱ्याने पालन पोषण केलं आणि तिसऱ्याने सर्वनाश करून टाकला. आपला देव जो आहे तो एकच आहे आणि तोच आहे ज्याने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियांनो लिहिलेलं आहे की त्याने निर्माण केलेलं आहे. तोच देव आज रविवारच्या भक्तीमध्ये आपल्याबरोबर आत्म्याच्या रूपाने इथं उपस्थित आहे. तोच देव आहे. 2000 वर्षापूर्वी त्याने मानवाचं रूप धारण करून आला होता. तोच उत्पत्तीच्या पुस्तकातला देव आहे प्रियांनो, वेगवेगळे नाही आहे प्रियांनो त्या ठिकाणी. आणि म्हणून तिथं यशा म्हणत आहे की आकाशाचं उत्पन्न करता तोच आहे, पृथ्वीचा घडवणारा व करता तोच, त्याने तिची स्थापना केली आणि ती निर्जन व्हावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तीचवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे. आणि पुढे काय म्हटलंय, अन्य कोणी नाही, खरा उत्पन्न करता मीच देव आहे, दुसरा कोणी नाही प्रिया. आज बरेचसे जसं आपण म्हणतो प्रियानो, लोकांना आपल्या समाजामध्ये म्हणा दुसऱ्या धर्माचा अभ्यास करायची आवड आहे, चांगली गोष्ट आहे प्रियानो. त्यांच्या धर्माचा पण अभ्यास करा, काय म्हटलेलं आहे तिथे, त्यांचा विश्वास काय आहे. आणि त्या दिवशी मी माझ्या काही मित्रांबरोबर बोलत होतो की जे हिंदूच आहेत, आणि त्यांना म्हटलं, काय हा गोंधळ, काय ही गडबड असते एवढी, आणि तुम्ही ज्या देवाला म्हणून आपल्या घरी आणता
पण त्याच्यासाठी किती गलिच्छ आणि घाणेरडी गाणी लावता हो तुम्ही. चित्रपटातली वेगवेगळी गाणी काहीतरी करता. काय तुमच्या ह्या देवाला आवडतं का हे सगळं असं? एका बाजूला सोहळं म्हणून शब्द तुम्ही वापरता, सोहळं पाळलं आम्ही, फार पवित्र चांगलं आहे, शुद्ध आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हे अशी गोष्टी करता. कुठं मॅचिंग कुठं काही होतच नाही ना. ह्या माणसाला बोलत असताना प्रियांनो मी आपल्याकडे दृष्टी करून म्हटलं की आपण सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे की ज्या देवाबद्दल आपण सुद्धा लोकांना सांगतो किंवा ज्याची उपासना आपण दर रविवारीनं दर दिवशी आपण प्रार्थना करत असतो, आपलं प्रार्थनामय जीवन, पवित्र शास्त्रातलं देव आणि प्रियांनो बाहेरच्या लोकांबरोबर वागणं आपलं, हे मॅच होतंय का? मॅचिंग होतंय का तिथं? का कॉन्ट्रडिक्शन आहे, विरोधाभास आहे तिचं? रविवारच्या दिवशी काहीतरी वेगळं दिसतंय आणि सोमवारपासून शनिवारपर्यंत काहीतरी विचित्रच दिसतंय. त्यांना बोर्ड दाखवण्याआधी आपल्याकडेच लक्ष दिलं तर मला वाटतं फार महत्त्वाचं राहील हे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो देवाबद्दल, तो म्हणत आहे की 19 वर्षामध्ये मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही. गुप्तपणे कुठेतरी अंधारामध्ये गपचूप काहीतरी मी बोललो. तो म्हणतो हे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे मी काय केलेलं आहे आणि मी कोण आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही, अन्य देवच नाही आहे. देव म्हणून प्रियांनो, मी जसं म्हटलं सुरुवातीला, नक्की देव म्हणून मग कुणाला म्हटलं पाहिजे तर त्यातला हा पहिला भाग आपण बघत आहोत की तो निर्माण करता आहे. सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे आणि त्याचा क्रम त्याने दिलेला आहे की कशानंतर काय त्याने केलेलं आहे. लॉजिक तिथं समजतं प्रियांनो, कुठली दंतकथा नाहीये ती. आज प्रियांनो हिंदू धर्मातलं जर बघितलं, कुठंही ताळमेळ बसत नाहीये. विश्वाची उत्पत्ती ते म्हणतात ब्रह्मांडामधून झालेली आहे. ब्रह्माचं एक अंड होतं आणि त्याच्यातून बाहेर आले. पण त्यांच्या शास्त्रपुराणामध्ये दिलेलं आहे ब्रह्माचा सुद्धा एक बाप आहे. ब्रह्माचा सुद्धा बाप आहे म्हटल्यावरती कुठं लॉजिक लागतं? मागे मी जसं म्हटलं प्रियांनो की आपण ख्रिस्ती लोकांनी कुठल्याही प्रकारची हिंदू धर्मातली जात लावू नका. हिंदू धर्माची जात आपल्या सर्टिफिकेटवर नको आहे, आणि ती जर लागली असेल तर आपण ख्रिस्ती नाही आहे प्रियांनो. कारण जाती ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्या ब्रह्मामधून निघालेल्या आहेत. ते म्हणतात ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण निघाला, दंडातून क्षत्रिय निघाला, बेंबीतून वैश्य निघाला आणि पायातून शूद्र निघाले, आणि बाकीचे पोट जाती आहेत ते सुद्धा शूद्रामधून खालून निघालेले आहेत. जर आपण कुठल्याही प्रकारची जात म्हणत आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, पण कुठेतरी जातीचा उल्लेख जर आपल्या सर्टिफिकेटवर असेल तर आपण ख्रिस्ती म्हणायच्या लायकीचे नाही आहे प्रियांनो. आपण त्या हिंदू धर्मातलेच आहोत आणि ब्रह्माला आपला देव मानलेला आहे, कारण जात आम्ही पाळत आहोत. आहे तो ब्रह्मा पुरुष, पण त्यांनी पैदास कशी काय केली या सगळ्या जमातींना हे काय कळत नाही. इथं मात्र प्रियांनो आपण म्हणत आहोत आपला जो देव आहे तो गुप्तपणे कुठेतरी बसून काहीतरी बोलला असं नाही. मी बऱ्याचशा माझ्या मित्रांना म्हटलं की हे सगळी जाती प्रथा ज्या भारतामध्ये आपल्याला सापडतात, बाहेरच्या देशांमध्ये का सापडत नाहीत? पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही जे लोक आहेत त्यांना कुठल्या वर्ण जातीमध्ये लेखता तुम्ही सांगा बरं? अमेरिकन कुठल्या जातीमध्ये येतील? रशियाचे लोक कुठल्या जातीत येतील? चायनाचे लोक कुठल्या जातीत येतील? आफ्रिकेचे म्हणताल तुम्ही शूद्र म्हणून आहेत, काळे आहेत रंगाचे म्हणून.
अरे पण बाकीच्या जगातले लोकां म्हणजे कुठंतरी गुप्त रीतीने हा भारत देश इथंच काळस्थान सगळं चाललं होतं. पण हा देव तसा नाही आहे प्रियानो. हा काय म्हणत आहे, मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशास्थळी बसलो असे नाही, शून्य स्थळी मला धुंडा असे याकोबाच्या वंशाला मी म्हटलो नाही. धर्मनीती सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे. उघड रीतीने तो म्हणत आहे. गुप्त ठिकाणी कुठेतरी काहीतरी एकाच ठिकाणी चाललेलं आहे. सर्वत्र तो म्हणत आहे मी आहे. हा जो देव म्हणतो आपण प्रियानो किंवा येशू ख्रिस्त म्हणतो, हा काय फक्त इस्रायलासाठी आला होता असं नाही, पण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे होती म्हणून इस्रायलपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि तो आपल्याच लोकांमध्ये त्या ठिकाणी तो आला. आपल्याच लोकांना त्या ठिकाणी आधी त्याने ज्ञान बुद्धी शहाणपण देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला त्यांनी झिडकारलं त्यावेळेला प्रियानो त्याच्या शिष्यांच्या द्वारे त्याने सांगितलं सर्वत्र जाऊन सांगा. आणि आजपर्यंत लोकांना तो त्या जिवंत देवाची ओळख होती प्रियानो. जसं पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या एक्सपायर झालेल्या आहेत, त्या आता होणार नाहीत, अशा त्याच्या अभिवचनांकडे प्रियांनो आपण कधी म्हणू शकत नाही. परंतु त्याची अभिवचनं आजसुद्धा पूर्ण होत आहेत. आणि जे इस्रायल लोकांना दिलं होतं प्रियांनो वचन, ते आजसुद्धा इस्रायलाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा प्रियांनो तो प्रॉमिस केलेला आहे आणि त्याची पूर्तता तो करत आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे तो गुप्तस्थळी प्रियांनो कुठेही बसलेला नाही. योहान 1 अध्याय आणि 3 वचन हे सुद्धा आपल्याला माहिती प्रियांनो. त्याने अगदी स्पष्ट रीतीने भारत देशामध्ये ज्या वेळेला मिशनरी आले त्यांनी योहान 3:16 नाही तर योहान 1:1 यावरती प्रियांनो खरं तर जास्त भर दिलेला आहे. आणि म्हणून 3 वचन काय म्हणतं बघा, किंवा पहिल्यापासून वाचलं तरी चालेल. योहान कृष्ण वर्तमान 1 अध्याय 1 3 पर्यंत काय म्हटले. येस, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. मिशनरी ज्या वेळेला आले प्रियांनो त्यांनी बघितलं की इकडे सुद्धा हिंदू धर्मामध्ये ओम शब्दाला फार महत्त्व आहे. आणि त्या ओमच्या व्हायब्रेशननी जसं ते म्हणतात शब्द बोलला जातो त्याचं कंपन तयार होतं आणि कंपनामुळे सगळीकडं वातावरण बदलून जात असतं. आणि ते म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मिशनरी आले आणि त्यांनी प्रियांनो त्यांच्या सुवार्तेमध्ये ह्या गोष्टीवरती पण जास्त भर दिलेला आहे. तोच शब्द आम्ही तुम्हाला सांगत आहे की तो नुसता कंपन करणारा नाही आहे. काही मिशनऱ्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरली. तो मुळात मानवाचं रूप धारण करून आला. तो शब्द तुम्ही जो म्हणत आहात, होय शब्द आम्ही सुद्धा म्हणत आहे, आमच्यासुद्धा पवित्र शास्त्रात दिलेला आहे. काही लोकांनी ती स्ट्रॅटेजी वापरली आणि ते म्हणाले की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. पुढं काय म्हटलेलं आहे, तोच प्रारंभी देवाचा होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. तो देव म्हणून शब्द जो आहे माणसाचं रूप धारण करून तो जगात आलेला आहे. ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली तोच खाली ह्या सृष्टीमध्ये मानवासारखा म्हणून आलेला आहे. लोकांना ओळख करून द्यायला मी तो निर्माण करता आहे म्हणून. येशू ख्रिस्ताला विक्राळ रूप धारण करून यायची गरज पडली नाही. तो आला नाही तसं. त्याला पण निर्माण करताय तर त्यांनी असं दाखवलं नाही 4 हात आहेत मला, 6 हात आहेत, 10-12 डोकी आहेत, असा देव म्हणून नाही आला. आला असतं तर काय झालं असतं, तो इकडच्या ह्याच्यातला एक गंडला गेला असता. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला हा देव म्हणतो आपण, तो भीती दाखवायला आला नाही, घाबरायला आला नाही, पण प्रेम सांगायला आला, प्रीती सांगायला आला. मानवाला देवाची ओळख करून द्यायची तर प्रेमाने जिंकण्यासाठी
त्याचे सर्व शब्द आणि सर्व त्याचे उपदेश तो प्रीतीचे आणि प्रेमाचेच प्रियानो सांगत आला. त्याने भयानक गोष्टी अशा दाखवल्या नाहीत की ज्याच्यामुळे लोकांना दहशत बसेल असे. अरे बापरे, आता काय करायचं, आता कसा पळ काढायचा. आपल्याकडे देवांची चित्र बघितले की डचकायला होतं प्रियानो. परग्रहावरचे काही प्राणी वाटतात, पण हा देव म्हणतोय की मी शब्द होतो, देवासं होतो, पण मानवाचं रूप धारण करून खाली आलेलो. 4थं वचन म्हणून काय म्हणत आहे, त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. अंधारामध्ये म्हणजे काय, पापमय परिस्थितीमध्ये तो आला, प्रकाश म्हणून लोकांना दाखवत होता. सगळीकडे अंधार होता, प्रकाश म्हणून तो आला, पण लोकांनी त्या अंधकाराला स्वीकारलं नाही. त्यांना वाटलं नाही हेच चांगलं आहे, अंधारच बरा आहे आपला. आजही प्रियानो जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये काही लोकांना जे आहे ते बरं आहे, चाललंय, बदल नको आहे, काही अंधारातच राहू द्या, पापामध्येच राहू द्या, आम्हाला नवीन प्रकाश दाखवू नका आम्हाला. इथं प्रियानो अजून 14वं वचन काय म्हणत आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण ते असे होते. शब्द देही झाला म्हटलेला आहे, खाली आला, तो मानवासारखं रूप त्याने धारण केलं आणि मानवासारखाच तो दिसत होता. उलट त्याच्याबद्दल यशाया संदेश तर अगदी वेगळंच सांगत आहे प्रियानो, नाही का? काय वाचलं आपण त्याच्याबद्दल, कसा होता तो? हां, कुणाला आठवतंय का? येशू ख्रिस्ताचं वर्णन संदेश त्यांनी काय केलेला आहे. मला जास्त वेळ प्रियानो पुढच्या भागाकडे जायचं आहे की त्याच्या ठाई रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिल्यावर कोणाचं मन बसेल असं त्याच्या ठाई काहीच नव्हतं, सौंदर्य नव्हतं. म्हणजे अगदी जेवढं मानव आहे त्याच्यापेक्षा खाली स्वतःला प्रियानो लीन करून घेतलं त्याने. त्याला जमलं असतं प्रियानो भयानकरीतीने येऊन दाखवायला. त्या दिवशी पाडकीनबाईला मी एक क्लिप दाखवत होतो. या कॅथलिक लोकांनी देवाबद्दल असं काही भंपकपणा दाखवलेला आहे की त्यांचा पोप महाशय किंवा बिशप ते चर्चमध्ये जरी जातात तर इतक्या मूर्त्या आणि त्यांचे झगे सोन्याने त्या ठिकाणी मढवलेले आहेत. त्यांचा टोप काढण्यासाठी एक माणूस, झगा उतरवण्यासाठी दुसरा माणूस. म्हटलं ह्यांना हे म्हणतात की आम्ही पेत्राच्या द्वारे हात ठेवून 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 आमचे पोप महाशय आलेले आहेत आणि आम्ही त्यांचं अनुकरण करणार. पण पेत्र जर आज त्यांच्याजवळ उभा राहिला तर कसा दिसेल? एकदम भिकारड्या पेत्र, कारण मासे धरणारा माणूस आहे हा. काय त्याचे कपडे आणि यांचे कपडे बघा आज, आणि काय ते वेगवेगळ्या रीतीचे त्या बिशपच्या डोक्यावर मांडवसारखं घेऊन जातात. एपोद म्हणा, बाकीचे काय काय गोष्टींचं त्यांनी भंपकपणा जो प्रियानो दुसऱ्या मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांमध्ये दिसतो तोच त्या ठिकाणी प्रियानो दाखवतात. नाव फक्त प्रियानो ते म्हणतात आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून. आणि जगाला प्रियानो ख्रिस्ती म्हटलं ना आपण की डोळ्यावर परेड प्रियानो सगळे हे कॅथलिक लोकच येतात, त्यांचं मंदिर. आणि ज्यावेळेला आपल्या चर्चमध्ये येतात ना ते सगळीकडे बघतात, एकही फोटो नाही, एकही मूर्ती नाही, हे कसं काय चर्च आहे तुमचं? ही ओळख आहे प्रियानो आपली. आणि ती ओळख जरी प्रियानो लोकांना चांगली वाटली वाईट वाटली, पण आपल्या देवाला ही ओळख पटते हे प्रियानो फार महत्त्वाचं आहे.
तो देव आपल्यामध्ये येऊन राहतो. मला नाही वाटत तसल्या मंडळांमध्ये आणि तसल्या मोठ्या मोठ्या चर्चेसमध्ये मूर्त्या आणि कॅन्डल्स लावलेल्या ठिकाणी प्रियानो देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असेल. मी तर म्हणतो अगदी सैतानाची उपासक आहेत ते सगळे, नाव फक्त म्हणतात. कारण कुठेही प्रियानो परमेश्वराने 10 आज्ञामध्ये सांगितलेले कुठल्या प्रकारची मूर्ती नको आहे, ना क्रॉस त्या ठिकाणी प्रियानो पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो हा सुद्धा क्रॉस म्हणून आपण ठेवलेला आहे प्रियानो, परंतु हे काय आपण मूर्तीपूजा म्हणून तिथं चुंबन घेत नाही किंवा तिथं हार घालत नाही किंवा कुठल्या प्रकारचं मेणबत्ती किंवा अगरबत्ती काही लावत नाही किंवा त्याची उपासना आपण करत नाही. हे व्यासपीठ आहे. आणि इथं मात्र प्रियांनो आपल्या समोर ज्यावेळेला आपण बायबलचं देव म्हणतो, काय थोतांड लावलेलं आहे सगळे हे. आणि म्हणून मी दरवेळेला सांगतो की आपल्या घरामध्ये कुठंतरी प्रियांनो काहीतरी क्रॉस लावलेला असेल, धार्मिक म्हणून त्याला तुम्ही प्रियांनो काहीतरी लावून ठेवलेलं आहे, फोटो लावलेला आहे, काढून फेकून द्या प्रियांनो ते सगळं. कारण ते देवाने उत्पन्न केलेलं नाही किंवा देवाने सांगितलेलं नाही आहे, ते कुठल्या तरी मानवाच्या डोक्यातली कल्पना आहे ती. आणि सगळी तिथं प्रियांनो आपण ज्या वेळेला अशा गोष्टी लावतो त्यावेळेला आपोआपच दुष्ट आत्मी प्रियांनो त्याच्याद्वारे आपल्या घरामध्ये आणि घरामधून प्रियांनो आपल्या जीवनामध्ये प्रियांनो येत राहतात. आपला देव सृष्टीचा निर्माण करता आहे, आत्म्यामध्ये आहे तो. आणि तो जिवंत आत्मा प्रियांनो ज्यावेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता, प्रार्थना करता प्रियांनो, त्यावेळेला तो त्या ठिकाणी तुमच्याबरोबर उपस्थित राहत असतो. तो कुठल्याही चिन्हांमध्ये आणि फोटोमध्ये आणि प्रियांनो मूर्तीमध्ये नाही येतो. उत्पन्न करणारा देव आहे. मागे एकदा प्रियांनो मी म्हटलं होतं, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि मनुष्याने आपल्या प्रतिरूपाचा देव निर्माण केला. तू काय घडवतो? आम्ही पण देव आहे. देवाने मानवाला आपल्या प्रतिरूपाचा घडवला आणि मानवाने आपल्या प्रतिरूपाचा देव घडवला आणि त्याची पूजा करायला लागला. कुठेही प्रियांनो आपण आज जरी कुठल्या प्रकारची प्रियांनो मूर्ती नाही, परंतु प्रियांनो आज काही लोकांनी पाळकाला देव करून ठेवलेलं आहे, ब्रदरला देव करून ठेवलेलं आहे, सिस्टरला देव करून ठेवलेलं आहे, आईवडिलांना देव करून ठेवलं आहे, मोठ्या भावाला लहान भावाला देव करून ठेवलं आहे, बहिणीला देव करून ठेवलेलं आहे, पैशाला देव करून ठेवलेलं आहे, नोकरीला देव करून ठेवलेलं आहे. आज कितीतरी गोष्टी आहेत प्रियांनो की त्या देव म्हणून प्रियांनो मूर्तीचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे. आणि सृष्टीचा निर्माण करता त्याला आपण प्रियांनो बाजूला टाकलेलं. देव कुणाला म्हणायचं? माझ्या संदेशाची सुरुवात प्रियांनो मी केलेली आहे. देव कुणाला म्हणायचं? आज बाकीच्या लोकांकडे बघून प्रियांनो आपण हसू किंवा त्यांच्यावरती आपण कमेंटसुद्धा करू भरपूर, अरे काय देव म्हणतं यांना. पण आपल्याकडचे देव काय आहेत? कोण आहेत आज आपल्याकडचे देव? आज स्वतःला आपण ख्रिस्ती म्हणवतो प्रियांनो, पण आपले सुद्धा देव आपण तयार केलेले आहेत, त्याला प्राधान्य देतोय पण प्रियांनो. आणि देवाची जागा त्यांना आपण देऊन ठेवलेली. देव कोणाला म्हणायचं? तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा मी म्हटलं होतं प्रियांनो, हा सृष्टीचा निर्माण करता याला आपण देव म्हणत आहोत. पण ज्यावेळेला प्रियांनो आपण ह्यामध्ये आणखीन गोष्ट पाहतो, पुढच्या वेळेला प्रियांनो आपण त्याकडे जाऊया. मला आज खरं तर 3 मुद्दे अजून घ्यायचे होते, पण आपल्याकडे वेळ नाही प्रियांनो. पण प्रश्न हाच आहे, देव तुमचा आज ख्रिस्त म्हणता, पण तो कसा आहे? तुम्ही देव कुणाला म्हणता? देवाची कल्पना आपल्या डोक्यामध्ये काय आहे प्रियांनो? मी फक्त आज एकच मुद्दा सांगितला. देव त्याला म्हणायचं की जो सृष्टीचा निर्माण करताय, आपल्यापासून वेगळा आहे, आपल्यापासून वेगळा आहे. तो आपल्या स्वभावासारखा नाही आहे, तो आपल्यासारखा दिसणारा नाही आहे, तो एकदमच वेगळा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून म्हणजे पृथ्वीतलावरती तो आला आणि त्याने आपल्याला सर्व काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचं वर्णन पवित्र शास्त्रात प्रियांनो आपल्याला सापडतं. देव कोण आहे हे येशू ख्रिस्ताने लोकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि त्याने जे सांगितले त्यावर जर आपला विश्वास आहे तर प्रियांनो, खात्रीने तो देव आपल्यामध्ये आहे, आपल्याला आशीर्वादित करणारा, मार्गदर्शन करणारा आहे. पण जर आपण त्याप्रमाणे वागत नाही आणि दुसऱ्याच गोष्टींना प्रियांनो प्राधान्य देत आहोत तर आपण कुठल्या तरी दुसऱ्याच देवाच्या मागे लागलेला आहे. पाऊल म्हणतो, आम्ही जो ख्रिस्त गाजवला तो तुमच्यामध्ये सापडतो का? तुम्ही वेगळ्याच ख्रिस्ताची उपासना करता, वेगळाच येशू तुम्हाला दिसत आहे. काही खोटे संदेष्टे होते ते प्रियांनो त्यांना, त्यातल्या लोकांना प्रियांनो भूलथाप करत होते. पण आज कदाचित शक्यता आहे, जसं प्रियांनो वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त होता, एक अगदी जवळ आहे त्याच्या, आणि त्याला म्हणाला की तुम्ही आपल्या राज्यात येताल तेव्हा माझी आठवण ठेवा. पण दुसरा तो सुद्धा जवळच होता, पण ख्रिस्तापासून कितीतरी दूर तो प्रियांनो निघून गेलेला होता. आज आपली परिस्थिती अशी आहे प्रियांनो, आपण आहोत वधस्तंभाजवळ, ख्रिस्ताजवळ आहोत, पण प्रियांनो आपल्या बुद्धीने, कल्पनेने, आत्म्याने प्रियांनो आपण फार लांब गेलेलो आहोत. आपलं लक्ष देणं गरजेचं आहे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण ख्रिस्ती म्हणतो तर याच्यामध्ये सुद्धा प्रियांनो कितीतरी तफावत आता झालेली आहे. वेगवेगळे सिद्धांत लोक घेऊन येत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातून प्रियांनो ख्रिस्त आणि ख्रिस्ताची सेवा हे लोक दाखवत आहेत की ही आत्तापर्यंतची सेवा ही बरोबर नाही, ही मात्र खरी सेवा आहे. असं काहीतरी प्रियांनो सोशल मीडियावरती प्रियांनो लोक पसरवत आहेत. बाकी सगळं बाजूला ठेवा, तुमचं बायबल तुम्हाला काय सांगते तिकडे लक्ष द्या आणि त्या देवाची ओळख घेऊन प्रियांनो त्याची उपासना दर दिवशी करत राहा. देवबाप सहाय्य करू. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझी कृपा दया प्रभू आम्हावरती दिलीस. तुझ्या पवित्र वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. वेगवेगळ्या रीतीने प्रभू तू आमच्याशी बोललेला आहे. तू उत्पन्न करता आहेस, हेच प्रभू आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण हे आपोआप घडलेलं नाही. तू उत्पन्न करून सोडून दिलेलं नाही, परंतु प्रभू तू उत्पन्न करून आज आमची काळजीसुद्धा घेत आहे. आमच्याबरोबर जिथे कुठे प्रभू तुझं वचन आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत त्या ठिकाणी मी आहे असं तू म्हटलेलं आहे. होय प्रभू, तुझी ही प्रभू परमेश्वर उपस्थिती आज आमच्या ह्या भक्तीमध्ये तू दाखवलीस म्हणून तुझे आभार मानतो. ही प्रभू तुझी मंडळी आहे, मनुष्याची नाही, पाळकाची नाही, अधिकाऱ्यांची, संस्थेची मंडळी नाही आहे, परंतु ही मंडळी प्रभू तुझी आहे आणि तू त्यांचं संगोपन करत आहेस. जरी प्रभू आम्ही या ठिकाणी 2 ते 3 तास प्रभू जरी असलो तरी प्रभू सर्व काळ तू मात्र त्यांच्या जवळ आहेस. आठवडाभर तू त्यांच्याबरोबर राहतोस प्रभू. त्यांचा मार्गदर्शक हो. सर्व खोटं शिक्षण, वाईट लोक आणि वाईट चालीरीती, सर्व इतर धर्माच्या गोष्टी यापासून प्रत्येकाचं तू रक्षण कर प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रभू परमेश्वर मार्गदर्शन सगळ्यांना मिळू दे आणि खरोखर कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वर जगाचा प्रभाव तुझ्या मंडळीवरती होऊ देऊ नकोस, परंतु तुझा जो प्रभाव आहे तो मंडळीच्याद्वारे जगावरती, जगातल्या लोकांवरती होऊ दे ही तुझ्याकडे विनंती आहे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही इथून पुढचा आठवडा आणि प्रभू परमेश्वरा भयंकर अशा वातावरणामध्ये ही तुझी मंडळी राहत असताना प्रभू प्रत्येकाचं नुसतं शारीरिकच नाही, मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने देखील प्रभू संरक्षण कर आणि सांभाळून प्रभू परमेश्वरा पुन्हा एकदा तुझी उपासना करण्यासाठी आम्हा सगळ्यांना तू एकत्र आण. लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा. आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज जमा असते आणि जसे आमच्या ऋणी आसरून सोडले तसे तू आमची ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर विशेष करून या नवीन आठवड्यात तुम्हाला सहाय्य करू. आमेन.